खऱ्या अर्थाने हीच खरी भेट दे, आज मागचं खऱ्या अर्थाने हीच खरी भेट. हा संपूर्ण कार्यक्रम बघितल्यानंतर मला या ओळी आठवल्या. कारण ज्या महिला या नावातच त्यांचा इतिहास जर बघितला तर गंजलेल्या पिचलेल्या एक वर्ग म्हणून उल्लेखला जात होता. समाज एका मानसिकतेमधून ग्रासलेला होता. समाजाला स्त्रीबद्दल गुलामीची मानसिकतेचा कॅन्सर झाला होता आणि या कॅन्सर झालेल्या मानसिकतेमधून सावित्रीबाई फुले नावाच्या महिलेने त्यांना बाहेर काढलं. म्हणून अभंगताई आपल्या समोर कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये त्या विभागामध्ये समाजातला कॅन्सर दूर करण्याचं काम करताना आपण पाहिलं. हा बदल आहे आणि हा बदल प्रत्येक स्त्रीच्या पुढे जावा. भूतकाळामध्ये स्त्रीनं जे काही सोसलं त्यामधून बाहेर येण्याची शक्ती एका गोष्टीनं दिली, ती गोष्ट म्हणजे शिक्षण होती. आणि आज आपण पाहतो त्या शिक्षणाचा परिणाम आपल्या समाजामध्ये पाहायला भेटतो. समाजामध्ये एखादं बीज ज्यावेळेस स्वतःला गाडून घेतं त्याच वेळेस एखादा वटवृक्ष उभा राहतो. आज आपण या सर्व महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत. हा वटवृक्ष उभा राहिला त्याच्या पाठीमागं कुणी तरी स्वतःला गाडून घेतलेला आहे. त्यामध्ये जिजामाता असतील, सावित्रीबाई फुले असतील, अहिल्यादेवी होळकर असतील. या महिलांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपलं आयुष्य या महिलांच्या समाजाच्या उद्धारासाठी वेचलं, गाडून घेतलं आणि म्हणून एवढा मोठा वटवृक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. हा जो काही अंधार पडलेला होता त्यावरती ही प्रकाशानं वेध घेण्याची ही परंपरा अखंडित ठेवण्याचं काम करणं म्हणजे 8 मार्च साजरा करणं. महिला दिन साजरा करणं म्हणजे काय? प्रकाशात आलेल्या महिलांनी अंधारात असणाऱ्या महिलांना बाहेर काढणं, त्यांच्यावरती ज्ञानाचा प्रकाश देणं. महिन्याला 1,500 रुपये कोणीही देऊ शकतं, पण त्यांच्या खिशामध्ये स्वतःच्या हक्काचे, स्वाभिमानाचे, कष्टाचे 6,000 रुपये जावेत हा विचार करणं आणि या द्राक्षतेच्या शृंखलांमधून बाहेर काढण्याचं काम करणं. आज महिला पुढे आलेल्या आहेत. मला हा कार्यक्रम बघितल्यानंतर रेल्वेचा डबा वाटतोय आणि हा समोर असलेला इंजिनचा डबा आहे. हा इंजिन काय करतोय, पुढे पुढे चाललंय आणि पाठीमागच्याला सोबत घेऊन चाललंय. हे समाजात होणं गरजेचं आहे. मग यासाठी स्त्रियांनी, पुरुषांनी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेले असतील त्या सगळ्यांनाच या ठिकाणी अभिनंदन व्यक्त केलं पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि त्यांच्यासाठी जोरात टाळ्या दिल्या पाहिजे. बोटं मोडणाऱ्या स्त्रीपासून टाळ्या वाजवणाऱ्या स्त्रियांपर्यंत आमचा प्रवास म्हणजे काय असा सुरू नाही झाला. बोटं मोडण्याची वेळ या समाजानं आणली. सांगितलं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती फुट्ट, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाती उधारी नाही, जिच्या हाती शिक्षणाची, व्यवसायाची दोरी ती जगाती उधारी. आणि म्हणून आता शिक्षणाच्या प्रवासाच्या टप्प्यावरून आपण व्यवसायाच्या प्रवासाकडे निघतोय. मग स्त्री ही उत्पत्ती आहे, जिच्यापासून उत्पत्ती. आपल्या शेतीचा शोध निरुती दुर्गा नावाच्या स्त्रीने लावला. आज आपण जे अन्न खातोय ते अन्न पिकवण्याची प्रोसेस निरुती दुर्गा नावाच्या स्त्रीने सर्वात सुरुवातीला सुरू केली आहे. आणि म्हणून स्त्री वर्गाचं सगळ्यात मोठं जर कौशल्य कुठलं असेल तर निर्मितीची प्रक्रिया स्त्रीपासून सुरू होते. तुमच्या पुढे उभा असणारा हा जो हाडा मांसाचा गोळा आहे, हा हाडा मांसाचा गोळा जर कुठून आलेला असेल तर या हाडा मांसाच्या गोळ्याची, प्रत्येकाच्या हाडा मांसाच्या गोळ्याच्या अस्तित्वाची प्रक्रिया स्त्रीच्या तिच्या गर्भामधून होत असते. आणि ही प्रक्रिया सुरू झाली म्हणून मी इथे उभा आहे. स्त्री ही निर्मिती आहे, स्त्री ही सुरुवात आहे. ज्यावेळेस स्त्री इथल्या व्यवस्थेला भेदत होती त्यावेळेस इथली व्यवस्था तिच्या विरोधामध्ये उभी राहिली होती. मग तिला कधी कालीच्या रूपामध्ये हातामध्ये शस्त्र घ्यावं लागलं, कधी काली, कधी दुर्गा, कधी जगदंबा, यमाई अशा पद्धतीच्या रूपांमध्ये पुढे यावं लागलं. त्या हा वेळेस शस्त्र होतं. हातामध्ये शस्त्र घेऊन या जी व्यवस्था होती ज्यांना दास्यत्वात ठेवणारी त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये उभी राहिली होती. आणि आता फक्त स्वरूप बदललंय. कुणी अंगावरती खाकी घातलेली आहे तर कुणी डॉक्टर होत आहे, कुणी व्यवसाय स्वरूपामध्ये महिलांना मार्गदर्शन करताय, रोजगार उपलब्ध करून देत आहे. आजही शस्त्र स्त्रियांच्या हातामध्ये आहे. ज्या स्त्रीच्या हातामध्ये शस्त्र नाही ती कायम अभागी, कायम अबला राहणार हे कायम लक्षात ठेवा. बऱ्याचदा व्यवसाय हातामध्ये दिला जात नाही कारण म्हटलं जातं तू घरात बस. अबला ह्या अबला राहतील तोपर्यंत त्यांच्या अन्याय अत्याचार होतील आणि ज्या दिवशी अबला ह्या सबला होतील त्यावेळेस कर्मठांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाहीये. आणि हा कर्मठांचा तबला वाजवण्यासाठी एकटीनं गेले बाई झाड काय हल्लं नाही, दुपटीनं गेले बाई झाड काय हल्लं नाही, तिपटीनं गेले बाई झाड काय हल्लं नाही. अगं सगळ्याच जणी गेलो बाई झाडच राहिलं नाही. आणि म्हणून सगळ्याच जणी एकत्र येणं गरजेचं आहे. स्वयंपाक काय तुमच्या घरी करायचा नाही का?
करायचं ना. माझा नवरा माझा मुलगा जगला पाहिजे म्हणून रात्रंदिवस आपण कष्ट करतोय. पण त्याच ठिकाणी या महिला वर्गामधला स्वाभिमान सुद्धा जगला पाहिजे, यासाठी एकत्र येणं गरजेचं. हा विचार तुम्ही केला म्हणून स्वतःसाठी जोरदार टाका. आणि त्यांना एकत्रित आणण्याचं काम कुमारीज आणि दीदी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. तुमच्यातल्या स्त्रीत्वाला, तुमच्यातल्या अस्तित्वाला, तुमच्यातल्या निर्मितीला मी पुन्हा एकदा वंदन करतो.